आषाढमध्ये कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व. हिंदू धर्मात गुरुशिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जातो. महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात. त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुरुशिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी वेदव्यास यांची जयंती साजरी केली जातो. महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात. त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. चला जाणून घेऊया कधी आहे गुरुपौर्णिमा तिथी आणि महत्त्व. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. हिंदू धर्मात गुरूंना विशेष महत्त्व आहे. गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात. जगात गुरूंची मोठी भूमिका आहे. गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे असते. यासाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो. गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे. या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली पाहिजे. गुरुपौर्णिमा तिथी. पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार आषाढ पौर्णिमा तिथी रविवार 21 जुलै 2024 रोजी आहे. या दिवशी गंगास्नानाचा मुहूर्त पहाटे 05:16 ते 07:14 आहे. तर गुरुपूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11:15 ते दुपारी 01:23 असेल. गुरुपौर्णिमेची पूजाविधी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून गुरूंचे स्मरण करा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवघराची स्वच्छता करून व्यासजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा. गुरूंना फुले, अक्षत, चंदन आणि हार अर्पण करा. त्यानंतर आपल्या गुरूंची पूजा करून नैवेद्य अर्पण करा.